नमस्कार, मी ऋषी देसाई. निवडणुकीची लस या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या देशात तसं पाहायला गेलं तर निवडणुका कधी संपत नाही. निवडणुका एक वेळ संपतील, पण निवडणुकीचे मुद्दे आणि या मुद्द्यांचं राजकारण तर संपत नाहीतच नाहीत. पण दुर्दैवानं याच विषयावर बिहारच्या निवडणुका लागल्या असताना कोरोनात लस मोफत देऊ ही एक घोषणा झाली आणि अवघ्या देशात राजकीय वादळ उमटलं. गरज होती का, गरज आहे का, आणि फक्त बिहारच का, अशा अनेक प्रश्नांनी आता नव्यानं जन्म घेतलाय. याच विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचा विशेष कार्यक्रम निवडणुकीची लस. निवडणुकीची लस. बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी बिहार निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केलाय. या पार्श्वभूमीवर भाजपनं आपला जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातल्या एका घोषणेनं भाजप आता वादात सापडलाय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. बिहार विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजलेत. सगळेच राजकीय पक्ष बिहारची गादी मिळवण्यासाठी सज्ज झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक होत असल्यानं अर्थातच कोरोनाचा मुद्दा या निवडणुकीच्या अग्रभागी आहे. त्यात भाजपाच्या जाहीरनाम्यातल्या एका घोषणेनं राजकीय वर्तुळात गदारोळ माजलाय. बिहारमध्ये भाजपा सत्तेत आलं तर नागरिकांना कोरोना लस मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलेलं आहे. जब साइंटिस्ट इसको क्लियर करते हैं हमारे देश में वैक्सीन का प्रोडक्शन उस लेवल पर होगा जिससे जो हम इधर प्रॉमिस कर रहे हैं बिहार में हर एक के लिए मुफ्त में वैक्सीन मिल जाएगा, वो हमारे पहला संकल्प पत्र के प्रॉमिस है. भरोसा के साथ बिहार की जनता को हम आश्वासन दिलाना चाहते हैं कि वैक्सीन फ्री में आप सबको मिलेगा. भाजपाच्या या घोषणेवर विरोधकांनी टीका केली नसती तरच नवल होतं. कि देश को बांटने की तैयारी चल रही है. वैक्सीन के नाम पर पहले जात और धर्म के नाम पर हम बांटते, अब वैक्सीन के नाम पर हम बांट रहे हैं. और ये वैक्सीन का मुद्दा जो है जिस तरह से उठाया गया है चुनाव में और राजनीति में, उससे प्रधानमंत्री मोदी जी की बदनामी हो रही है. इंसान की ज़िंदगी जो है वो चाहे बिहार का हो या यूपी का हो या गुजरात का हो, संविधान के लिहाज से हर एक की ज़िंदगी बराबर है. तो ये किस तरह की राजनीति प्रधानमंत्री कर रहे हैं कि सत्ता मिलने पर ही आप इंजेक्शन देंगे या वैक्सीन देंगे. कोरोनाशी आज सगळं जग लढतंय. देशातही कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. लस सर्वसामान्यांसाठी केव्हा उपलब्ध होईल याबाबत अजूनही स्पष्टता नाही. लसीच्या वितरणासाठीही अद्याप कोणतीही नियमावली तयार झालेली नाही. अशा परिस्थितीत थेट निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपानं कोरोना लसीचं आश्वासन दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारमध्ये भाजप देणार मोफत कोरोना लस. निवडणुकीत कोरोना लसीचं आश्वासन देणं कितपत योग्य? अन्य राज्यांना कोरोना लस मोफत मिळणार नाही का? कोरोना लसीचं आश्वासन देऊन भाजपानं आचारसंहितेचा भंग केलाय का? निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार? आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचं राजकारण होऊ शकतं. कोरोना महामारीत तरी असं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा होती. मात्र बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी कोरोनालाच निवडणुकीचा मुद्दा बनवलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. प्रश्न अनेक आहेत, पण गोष्ट नक्की आहे की ही लस निवडणुकीची आहे. मग हीच वेळ का, हेच राज्य का, नेमकं याच वेळी का, अशा सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आहेत, त्यांचं स्वागत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आहेत आणि सुनील कदम सामाजिक कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांबरोबर आपण बोलणार आहोत. पण सुरुवात करतोय भालचंद्र शिरसाट यांच्याकडनं. भालचंद्रजी, आपल्या पक्षाच्या वतीनं बिहारच्या निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यामध्ये असं म्हणण्यात आलंय की आम्ही सत्तेवर आलो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनाची लस मोफत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नेमकी काय भावना आहे भाजपची, बिहार भाजपची, या सगळ्या संदर्भात? आपण एक सगळ्या प्रश्नामध्ये उल्लेख केलात. बिहार भाजपची काय भावना आहे? मी भाजपचा प्रतिनिधी असलो तरी बिहार भाजपच्या जाहीरनाम्यावर आपण बोलतोय. बिहार हे राज्य आहे, हा राज्याचा जाहीरनामा आहे. त्या राज्याने डिक्लेअर केलेला आहे आम्ही मोफत लस देणार. आणि आपले जे 3 प्रश्न आहेत, कोरोना लसीची गरज आहे का? होय. मग ती सर्व राज्यांना देणार आहेत का? होय.
सर्व राज्यांना समसमान देणार आहेत काय? होय. सर्व राज्यांना मोफत देणार आहेत का? केंद्र सरकार त्याच्यावरती निश्चितपणे निर्णय घेईल आणि नाममात्र दराने किंवा मोफत केंद्र सरकार त्यांना देईल. मग बिहारमध्ये मोफत का? बिहार राज्य जो काही नाममात्र दर असेल ते त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतः भार उचलून लोकांना मोफत लस देणार असं या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे जर महाराष्ट्राला ज्या भावाने ज्या रेटने लस मिळणार, आपण गृहीत धरू महाराष्ट्राला ती 1 रुपयात मिळणार, तर बिहारलाही 1च रुपयात मिळणार आहे. मोफत तर मोफत बिहारला जर मोफत फुकट मिळणार मोफत असेल, मोफत मोफत या हो, शब्दावरून बरोबर आहे आपण ना? बोलूया. हा मोफतच म्हणतोय. बिहारमध्ये केंद्र सरकार ज्या लसी पुरवणार शेवटी केंद्र सरकार. हा ठीक आहे. बिहार सरकार काय, राज्य सरकार काय लस निर्माण करणार नाहीये. लसी ज्या केंद्र सरकार पुरवणार बिहारला त्या 1 रुपयात जर मिळणार असतील, 100 रुपयात मिळणार असतील, तर महाराष्ट्रालाही 100 रुपयात मिळणार. परंतु लोकांना लस देताना बिहारचं राज्य सरकार तेथील सत्ताधारी राज्याच्या अर्थसंकल्पातून त्या पैशाची तरतूद करून लोकांना मोफत लस देणार हा बिहार राज्याचा संकल्प आहे आणि तो जाहीरनाम्यामध्ये आलेला आहे. नक्कीच आपली भूमिका आता कळली. संकल्प- आपली भूमिका कळली. मी सचिन सावंत यांच्याकडे जातो. सचिन सावंत, आपण बघितलं की देशाच्या अर्थमंत्री राज्याच्या निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहीर करताना ही लस आपण मोफत देणार असं ठाम म्हणाल्या. खरं तर ज्या राज्यानं म्हणजे महाराष्ट्रानं प्राथमिक आरोग्य केंद्रापासून एक मोठी चळवळ मागच्या 60 वर्षापासून मोफत असेल किंवा या सगळ्या गोष्टींचं सामान्य प्राथमिक गरज म्हणून आपण ज्यावेळी पाहिली त्यावेळी एक राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय मुद्द्याचं स्थानिक लेवलला राजकारण करतो. काय प्रतिक्रिया? नाही, नुसतं राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय मुद्द्याचं राजकारण नाहीये. हे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर यांच्यामध्ये नैतिकता राहिलीच नाही. नैतिकता खुंटीवर टांगलेली आहे आणि एकंदरच माणुसकीच संपूर्णपणे नष्ट झाली आहे. मतांचा व्यापार ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहतायत ते त्यासाठी काहीही विकायला तयार आहेत असा भारतीय जनता पक्ष आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा लसीचा विषय जो आहे, जी कोविडची लसच्या संदर्भामध्ये आपण म्हणतोय, जगाचं अर्थकारण, जगाचं सामाजिक पूर्ण जी काही ही आहे ढाचा आहे तो पूर्ण बिघडवलेला आहे कोरोना. अनेक लोक मरतायत, ज्या पद्धतीनं सगळे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अशा वेळेला राष्ट्रीय आपत्ती ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आणि ती जागतिक आपत्ती जरी असली तरी राष्ट्रासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याचं जी काही ही आहे त्या संदर्भामध्ये जावं लागतंय त्या आपत्तीतनं आणि त्याचा मोबदला द्यावा लागतोय. अशा परिस्थितीमध्ये जर कुठलाही राष्ट्रीय पक्ष त्याचं राजकारणासाठी उपयोग करत असेल तर यापेक्षा दुर्दैवाची आणि हिणकस बाब कुठली असणार आहे. आता दुसरी गोष्ट अशी की त्याची तांत्रिक बाजू जर पाहिली तर लस देणं हे देशाच्या अर्थकारणासाठी आणि एकंदर देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये लस अजून आलेली देखील नाही. कधी येणार आहे ती माहिती नाही. परंतु कधी येणार नाही म्हणजे हे माहिती नसलेल्या गोष्टीचं तुम्ही जेव्हा मतांसाठी उपयोग करता ते त्याहीपेक्षा अत्यंत खालच्या टप्प्यावर तुम्ही जाता. दुसरीकडे लस ही मोफत देणं ही काळाची गरज आहे, लक्षात घेतलं पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गरज आहे. दुसरीकडे आजपर्यंत अनेक लसी, पोलिओच्या लसी आल्या असतील, त्या सगळ्या मोफत दिल्या गेल्या कारण देशासाठी ते महत्वाचे विषय होते. परंतु आता दुसरी गोष्ट अशी की फडणवीस ज्या वेळेला म्हणतात की बिहार हे मोदींसाठी जास्त प्रिय आहे, आम्हाला त्याच्याबद्दल आपत्ती नाही, परंतु इतर राज्यांबद्दल त्यांची आपुलकी कमी आहे का, प्रेम आहे कमी आहे का, हे या त्यांच्या कृतीमधनं आणि एकंदर विचारधारेमधनं निश्चितपणे दिसतं. दुसरीकडे लस व्यवस्थापन म्हणजे लस आल्यानंतरचं व्यवस्थापन हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक गोष्ट राहणार आहे. तुम्ही जर म्हणत असाल की म्हणजे कालच मी बिडेन आणि ट्रम्प यांच्याबद्दल जो काही शेवटचा वादविवाद होता ती चर्चा ऐकत होतो आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2022 पर्यंत ही लसीकरणाची प्रक्रिया चालणार कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जी पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध करून देणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे भारताची लोकसंख्या तर त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट आहे. त्यामुळे ही एक फार मोठी प्रक्रिया राहणार आहे, एक फार मोठं मॅनेजमेंट राहणार आहे आणि अशा वेळेला जे व्यस्त प्रमाण म्हणजे बिहारमध्ये जी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, महाराष्ट्रात प्रचंड जास्त आहे, तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये आलं पाहिजे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तांत्रिक बाजू, त्याच्यामधल्या नैतिक बाजू, ह्या सगळ्या बाजूला कोळून पिऊन
जर त्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष करत असेल तर मला असं वाटतं की यापेक्षा अत्यंत हिणकस नक्कीच गोष्ट ही आपण सचिन सावंत तुमची भूमिका समजून घेतली, आपण शिरसाट यांची भूमिका समजून घेतली. आता एक सामान्य नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत सुनील कदम आहेत. कदम साहेब, आता सचिन सावंतचे शेवटचं वाक्य होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. साधारण 2022 पर्यंत ही सगळी लसीकरणाची प्रक्रिया चालणार आहे आणि त्यानंतर लस अवेलेबल होणार आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका माझ्या माहितीनुसार 2024ला आहे. आपण एक काम करायचं का, महाराष्ट्रानं निवडणुका महाराष्ट्राच्या आता घोषित करा, जेणेकरून भाजप महाराष्ट्रासाठी लस मोफत मागेल असं आश्वासन मागायचं का? महाराष्ट्राची अवस्था काय आणि राजकारण कुठे चाललंय, तुम्हाला काय वाटतं कदम? सुरुवातच बघा, भाजपच्या प्रवक्त्यांनी काय केलं, काय केली त्यांनी सुरुवात. तर ते काय म्हणाले की बिहारच्या राज्याने हे अनाऊन्स केलं. मुळात या बिहारच्या राज्याने म्हणजे त्यातल्या मुख्यमंत्र्यांना तर हे कल्पनाही नाही की हे अनाऊन्स केल्याचं. हे अनाऊन्स केलंय भारताच्या अर्थमंत्र्यांनी, भारताच्या केंद्रीय वित्तमंत्र्याने. हा तेच अर्थमंत्र्यांनी, ते वित्तमंत्री म्हणजे अर्थमंत्री त्यांनी जाहीर केलंय. म्हणजे ते मुख्यमंत्र्यांनी म्हणजे ते राज्याने जाहीर केलंच नाही मुळात. तर पहिली ही दिशाभूल ही प्रवक्त्यांनी केली. दुसरी काय तर हे आपले पंतप्रधान काय म्हणतात की आपत्तीमध्ये संधी ही अशीच संधी, याला काय म्हणतात मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं. कारण मुळातच असं आहे, ही आपत्ती अशी आहे ही राष्ट्रीय नाही, ही जागतिक आपत्ती आहे. ही कुठल्या एका राज्याची आपत्ती नाही. केवळ त्यांच्या निवडणूक आहे म्हणून त्यांना काहीतरी लस द्या मोफत, हा केवळ निर्लज्जपणा आहे. अहो, हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे संपूर्ण देशासाठी, जमल्यास इतर देशांसाठी सुद्धा. हे एका राज्यासाठी मोफत वगैरे आणि ते निवडणुकीच्या काळामध्ये, याच्यापेक्षा निव्वळ निर्लज्जपणा हा कोणताच नाही. दुसरा मुद्दा हा. तिसरा मुद्दा लक्षात घ्या, आज या निवडणुकामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचं तुम्ही राजकारण करत असाल तर याचा अर्थ काय, त्या राज्यामध्ये तुम्ही हारताय. त्या राज्यामध्ये ह्या निवडणुका तुम्ही हारताय, ह्याला डेस्परेशन म्हणतात. डेस्परेशन काय डेस्परेट आहे? अहो, तुम्हाला मोफत द्यायचंच होतं. इथं लाखो मजूर चालत गेले, त्यांना ना जेवायला दिलं, खायला दिलं, प्यायला दिलं, ना त्यांचा जाण्याचा खर्च दिला. तुम्हाला मोफत द्यायचं होतं तेव्हा, पण तेव्हा निवडणुका जाहीर नव्हत्या. त्यावेळेला सगळे मुख गिळून बसले होते. आता निवडणुका जाहीर आहेत आणि लस म्हणजे पॉप्युलर गोष्ट होणार आहे. आणि मग ती पॉप्युलर गोष्टीमध्ये ह्या इतकं पॉप्युलिस्ट सरकार, इतकं भिकार सरकार आजपर्यंत या देशामध्ये झालं नाही. हा एक मुद्दा. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही वेलफेअर स्टेट आहात ना. आपला देश म्हणजे वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेटचा अर्थ काय आहे की ही जागतिक आलेली जी आपत्ती आहे त्या आपत्तीला सामोरं जाताना एक देश म्हणून जायला पाहिजे. देशासाठी ही लस प्रत्येक नागरिकासाठी मोफत दिली गेली पाहिजे. आणि ही न करता तुम्ही निवडणुका समोर येताना, निवडणुका लढवताना तुम्ही एका राज्यामध्ये जाऊन केंद्रीय अर्थमंत्री असं जाहीर करणं, याच्यापेक्षा निर्लज्जपणा काय. तर असे फायदे नक्कीच आपला मुद्दा अशा प्रकारे मुद्दा लक्षात आलाय. आपल्यासोबत राजेश कुमार आहेत, हे बिहारचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि बिहारच्या राजकारणाचा त्यांचा. बोला. एकच मुद्दा, इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं इन्फ्लुएन्स करणं हा गुन्हा आहे, गुन्हा. आणि हे इलेक्शन ऑफिसरकडे आपण या विषयावर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. पण मी तुर्तास राजेश कुमार जे आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडे जातो. तुमचा मुद्दा लक्षात आला राजेशजी. कोरोनाची लस मोफत देऊन हे राजकारण बदलेल का, मतं मिळतील का, यापेक्षा रक्ताळलेल्या पायानी अगदी मुंबईहून चालत गेलेले मजदूर होते त्यांच्यावर या घोषणेचा तरी आधी प्रभाव झालाय का? कारण ही लस फक्त निवडणुकीपुरती वापरली जाते हे सगळ्यांना ठाऊक आहे. काय मत आहे? देखिए, मैं तो यही कह रहा हूं आपसे कि जितने भी लोगों ने घोषणा पत्र जारी किया है, इसमें आप थोड़ा देखें कि आरजेडी के घोषणा पत्र में कुछ लग रहा है कि आपको एक झलक मिल रही है. झलक इन द सेंस कि इससे पहले जितने भी कल का इंपॉर्टेंट डेट देख लीजिए, 23 तारीख को प्रधानमंत्री ने 3 रैलियां की, राहुल गांधी ने 2 रैलियां की. सत्तारूढ़ पार्टी है, प्रधानमंत्री और मुख्यमंत्री नीतीश कुमार, ये बिहार में पिछले 15 सालों से शासन कर रहे हैं. 15 सालों के शासन के बाद भी आज इनका क्या मापदंड है बिहार का डेवलपमेंट का? रोड, सड़क, बिजली, पानी, बस खत्म.
बिहार एक ऐसा राज्य है जिसके पास सब कुछ था। अब आज़ादी के शुरू के 10 साल देखिए, जो प्रथम मुख्यमंत्री थे श्री कृष्ण सिंह, उन्होंने जो डेवलपमेंट किया, जो इंडस्ट्री लगाई, जो विकास किया, जो खेती का स्ट्रक्चर बनाया, एजुकेशन का स्ट्रक्चर बनाया, वो देखते यदि ये लोग उसको आगे नहीं बढ़ा सकते, सिर्फ फॉलो कर लेते, आज बिहार की स्थिति ऐसी नहीं होती। कोई मजदूर बाहर नहीं जाता। बहुत जरूरी है तो काम करने के लिए देश के विभिन्न प्रांतों में लोग, देश के विभिन्न राज्यों के लोग सभी जगह जाते हैं, लेकिन इतने बड़े पैमाने पर पलायन कभी नहीं होता। हमारे नेताओं के कारण, बिहार के लीडरशिप के कारण पलायन बहुत जबरदस्त हुआ। आप भी आज देखें तो फोकस में मुझे थोड़ा सा आरजेडी के इसमें लगा कि भाई ठीक है, हम नई उद्योग नीति लाएंगे, नई उद्योग बनाएंगे, ये बनाते हैं तो आप इसको इंडस्ट्री पैदा होती है, पलायन रुकेगा। दूसरा, उसका आरजेडी का एक बहुत प्लस पॉइंट मुझे अच्छा लगा, बाकी सभी लोगों ने तो कहा ठीक है हम किसान के लिए ये करेंगे, कर्ज माफ करेंगे, ये पानी व्यवस्था, बिजली व्यवस्था करेंगे, लेकिन उसका प्लस पॉइंट क्या एक था, उन्होंने कहा कि मैं शिक्षा पे जीडीपी का 22% खर्च करूंगा। इसका मतलब अंदाजा लगा रहे हैं, यदि आप शिक्षा पर 22% जीडीपी खर्च कर रहे हैं, उसमें इंक्लूडिंग उनका ये भी है कि प्रत्येक के जिले में एक मेडिकल कॉलेज होगा, एक हॉस्पिटल होगा। इससे आपको रोजगार तो मिलेगा ही, पर एजुकेशन सिस्टम ऐतिहासिक होगा, काफी बढ़ जाएगा, जो हमारी लीडरशिप आज तक नहीं सोचे। आज सोचिए बिहार में इंडस्ट्री ही नहीं है, आपने बिहार को विभाजित कर दिया, झारखंड अलग कर दिया, सारे मिनरल्स कल कारखाने बिहार से झारखंड के ले गए। हाँ। लेकिन केंद्र सरकार चाहे कोई भी हो, यूपीए की थी, चाहे अभी प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी हो, आपने बिहार को कोई पैकेज नहीं दिया, सिर्फ धोखा में रखा। नक्कीच याच विषयावर येतो। आता आपण समजून घेतलं, भालचंद्र शिरसाटांकडनं भाजपची भूमिका समजून घेतली, काँग्रेसकडची भूमिका सचिन सावंत यांच्याकडनं, सुनील कदम यांच्याकडनं सामाजिक भूमिका समजून घेतली, तर राजेश कुमार यांच्याकडनं बिहारच्या राजकारणात आज काय घडतंय ते समजून घेतलं। माझा आता प्रश्न भाजपच्या वतीनं शिरसाट यांना आहे की जी गोष्ट राजकारणावर थेट प्रभाव करते, अशा गोष्टीचं तुम्ही आश्वासन देता, मतदारांवर प्रभाव करता, निवडणूक आयोगानं तुमच्यावर का कारवाई करू नये? देसाईजी, आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी सांगतो, मी राजकीय प्रवक्ता आहे, सचिन सावंत राजकीय प्रवक्ता आहे, पण तथाकथित सामाजिक कार्यकर्ता ज्यांच्यामध्ये राजकीय अभिनिवेश सचिन नाही, त्यांच्या मुद्द्यावर आपण प्रश्न उपस्थित करू नका, त्यांच्या मुद्द्यावर आपण नंतर चर्चा करूया। आता फक्त लसीच्या, कारण तुम्ही जो मुद्दा म्हणताय ना, तथाकथित हा शब्द, मग हे आश्वासन तथाकथित आहे, इथनं ही चर्चा सुरू झाली आहे। देसाई साहेब, भाजपची सगळी आश्वासनं पहिल्या टर्म मध्ये आणि दुसऱ्या टर्म मध्ये पूर्ण झालेली आहेत। विशेष राज्याचा दर्जा मिळाला का बिहारला? मला माहित नसेल तर मला जरा करेक्ट करा। सचिन सावंत, तुम्हीही मला करू शकता करेक्ट। मला बोलायला देणार आहात का तुम्ही? पूर्ण बोला। तुम्ही शिरसाट, आपण बोलायला देणार असाल? पूर्ण बोला। मी म्हटलं, मी थांबवलं माझं बोलणं। नाही, म्हणून मी थांबलो ना। तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हीच बोला, पूर्ण बोला। एक म्हणजे येथे आलेला जो आपल्या ऑडिओ सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। नाही, मला क्लिअर ऐकायला येतंय, तुम्ही पूर्ण बोला, म्हणून म्हटलं मी पूर्ण बोला। माझ्याकडे प्रचंड एको येतोय मला। बरं, ठीक आहे। शिरसाट साहेब, टेक्निकल पॉइंट आहे, मी तुम्हाला पुन्हा लाईनवर घेतो, तोपर्यंत टेक्निकल टीमला सांगतो की त्यांनी त्याला ही लाईन क्लिअर करा। मी पुन्हा एकदा आता सचिन सावंत यांच्याकडे जातोय। सचिन सावंत देखील आहेत, सामाजिक कार्यकर्ते, तर मी यांच्याकडे जातो। सुनील कदम आहेत। मुळात लक्षात घ्या की ज्या गोष्टीची पंतप्रधानांनी अगदी शेवटच्या मन की बात मध्ये सांगितलं की याच्यावर लस मिळेल, याच्यावर उपचार होतील, पण आपण धोका बाळगता कामा नये, आपण काळजी घेतली पाहिजे। देशाचं पंतप्रधान पद म्हणून असणारी व्यक्ती ज्यावेळी अशा प्रकारची घोषणा करते आणि त्याच्या अगदी काही तासानंतर एका राजकीय घोषणापत्रात सुनील कदम साहेब अशी घोषणा होते की हे मोफत होईल, लोकांना आपण निर्धास्त करतोय, अत्यंत चुकीचा पायंडा पाडतोय। आज बिहारच्या निवडणुका आहेत, उद्या पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, नंतर या निवडणुकांमागून निवडणुका येत राहतील। एक संपूर्ण राजकीय व्यवस्था आरोग्य यंत्रणेच्या नावाखाली गाफील केली जाते आणि त्यांना हे आश्वासन दिलं जातंय का? कदम, हो, अगदी दिशाभूल केली जाते पूर्णपणे। बघा,
याच्यामध्ये जर तुम्हाला आश्वासनच द्यायचं असेल तर किती, बिहारसाठी तर किती, आपल्याकडे आरोग्य व्यवस्था इतकी खराब आहे, 1.5-2% आपण त्याच्यावर खर्च करतो. आरोग्य व्यवस्था नीट करण्यामध्ये तुम्हाला प्रॉमिस करता आलं असतं. तुम्ही बिहारचीच नव्हे तर संपूर्ण देशाची आरोग्य व्यवस्था एका चांगल्या स्तरावर नेण्याची व्यवस्था करण्याची तुम्ही घोषणा करू शकला असता. परंतु हे न करता एक पॉप्युलर म्हणजे काय की हे लस मिळणार आहे. आता मगाशी भाजपचे हे प्रवक्ते काहीतरी माझ्यावर काहीतरी हे करत होते. अहो मी काय कोणाच्या विरोधात नाही हो, आम्ही ना आम्हाला काँग्रेस ना भाजप, आम्हाला हे दोघे एकाच अंतरावर आहेत, दोघे इक्विडिस्टंटवर आहेत. पण आज जे चाललंय त्याच्यावर आम्ही बोलायचं की नाही बोलायचं, की आम्ही तुमच्यावर टीका म्हणजे तुमच्या खऱ्या गोष्टीवर बोट ठेवलं, वर्मावर बोट ठेवलं, वर्मावर घाव घातला की तुम्हाला आम्ही विरोधक वाटणार आहात का? तर या कुठल्या तरी याच्यामधनं बाहेर पडलं पाहिजे, ह्या शेलमधनं बाहेर पडलं पाहिजे असं मला म्हणायचं. नक्कीच. दुसरी गोष्ट, ही जी आपत्ती ही जागतिक आहे आणि ही जागतिक आपत्ती जी आहे याचं रेकग्नाइज करणं हेच मुळात आपले पंतप्रधान चुकले. 15 मार्चला बघा, 15 मार्चला आपल्या पंतप्रधानांनी एक गोष्ट जाहीर केली होती, ती की भारत में कोरोना का कुछ नहीं होगा, म्हणजे भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजिबात होणार नाही आणि भारताला अजिबात धोका नाही. आणि 22 मार्चला त्यांना अचानक उपरती होते आणि ते लॉकडाऊन करायला सांगतात. तर ह्या चुका कशामुळे होत आहेत हे आपण कुठंतरी नेमका अभ्यास करण्यामध्ये, किंवा जी कुणी अभ्यास करतात त्यांच्याकडनं काही गोष्टी कळू शकत नाहीत का आपल्याला? म्हणजे याचा अर्थ आपण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतोय, राजकारण करू इच्छितो आणि हे राजकारण करताना आपल्याला वास्तव जे आहे, वास्तवाकडे आपलं दुर्लक्ष होत आहे याची नोंद घेतली पाहिजे. मला काय कोणावर टीका करायची काय कारण नाही हो, पण तुम्ही जर बरोबर असता तर आम्ही कशाला टीका केली? अगदी बरोबर, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपण आता याचं उत्तर शिरसाट यांच्याकडनं घ्या. शिरसाट, माझ्या मते आवाजाचा टेक्निकल प्रॉब्लेम दूर झाला असेल. मुद्दा साधा आहे, सरळ आहे की या सगळ्या बाबतीत देशभरातलं भाजपवर टीका होते की लसीसारख्या गांभीर्यानं घेतल्या जाणाऱ्या बाबतीबाबत भाजपनं निवडणुकीच्या वेळी ही घोषणा केली आणि याचं राजकारण केलं. काय उत्तर आहे? अगदी शांत शब्दात प्रश्न विचारला. मला 1-2 मिनिटं द्या, मी सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो. सगळ्यात पहिला म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री यांनी भारत सरकारच्या वतीने ही घोषणा केलेली नाही. 1. नंबर 2, ही घोषणा बिहार राज्याच्या निवडणूक जाहीरनाम्यात आहे. जाहीरनाम्यातील अनेक बाबींबाबत, अनेक आश्वासनांबाबत संकल्पातील एक महत्वाची संकल्पना आणि आश्वासन लस मोफत देण्याची आहे. केंद्रीय मंत्री अर्थमंत्री सीतारामन या भाजपच्या नेत्या असल्यामुळे जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळेला त्या भाजप नेत्या म्हणून उपस्थित होत्या, अर्थमंत्री म्हणून उपस्थित नव्हत्या आणि अर्थमंत्र्यांची घोषणा नाही, राज्याच्या जाहीरनाम्याची घोषणा आहे. नंबर 1, अशी घोषणा करणे योग्य आहे का? गुन्हा नोंदवला पाहिजे, खुशाल नोंदवा, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदवा, कोर्टामध्ये जा. मी आता कायदा वाचून दाखवतो. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951, 1951 सालचा ऍक्ट आहे, आत्ताचा नाही, भाजपचा नाही. सेक्शन 123, डिक्लेरेशन ऑफ पब्लिक पॉलिसी और प्रॉमिस ऑफ पब्लिकेशन और mere exercise of legal right without intent to interfere with electoral right, म्हणजे निवडणुकीत त्याला मतदान करायचा अधिकार हिरावून न घेणारा अशी कुठलीही पॉलिसी आपण डिक्लेअर करू शकता असं त्या कायद्यात लिहिलंय. आणि म्हणूनच मी उदाहरण देतो. महाराष्ट्रात देतो तो सचिन सावंत साहेब आहेत. 1999च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात काँग्रेसने 2000 पर्यंतच्या सर्व झोपड्या, 2004च्या निवडणुकीत 2000 पर्यंतच्या सर्व झोपड्या आम्ही संरक्षण पात्र करणार असं 2004च्या निवडणूक जाहीरनाम्यात लिहिलं होतं. 2000 पर्यंतच्या सर्व झोपड्याला संरक्षण देणार असं सांगून सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी सांगितलं ही आमची प्रिंटिंग मिस्टेक आहे. 2019 नया योजना आपण विसरणार असाल तर, नया योजनेमध्ये गरिबांना काय काय लाभ देणार या सगळ्याची मोठी जंत्री दिली होती, त्या तक्रारही झाली होती आणि इलेक्शन कमिशनने स्पष्टपणे सांगितलं एखादा नवा विचार
नवी पॉलिसी काँग्रेसने आणली असेल, भाजपने आणली असेल, याच्यावरती निर्णय होत नाही. भाजप द्वेषाने निर्णय होत नाही. तो निर्णय सेक्शन 123 ने होतो आणि 123 मध्ये ते पूर्णपणे लिहिलेलं आहे. माझ्या आता पूर्ण यादी आहे. 2009 मध्ये महिलांना आरक्षणाचा नक्की तुमचा मुद्दा पटलाय की या अगोदरही असे प्रकार झाले आहेत. आपण याच विषयावर सचिन सावंत यांच्याकडे येतो. मला 2009 मध्ये महिला आरक्षण, 2004 मध्ये सर्व गरिबी रेषा, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत आरोग्य सेवा, मोफत इन्शुरन्स जो आज आयुष्यमान भारत मध्ये दिलाय नरेंद्र मोदीजींनी, ही खरी काँग्रेसची योजना आहे. 2004च्या जाहीरनाम्यात आहे सचिन सावंत साहेब. पण 2004 ला निवडून आल्यावर नक्की शिरसाट साहेब तुम्ही अत्यंत उत्तम मुद्दा उपस्थित केला. आता मी तुमच्या बाजूने येते, पण सगळ्यात महत्वाचं कुठलाही कायदा म्हणजे भाजप नव्हे हे वाक्य महत्वाचं आहे आणि सचिन सावंतांसाठी तुम्ही छान वाक्य तुम्ही उच्चारलात, मी नाहीये. आता दुसरी गोष्ट, सचिन सावंत ही चर्चा सुरू करताना मी एक गोष्ट बोलली होती की आजपर्यंत देशात पहिल्यांदाच कोणी मोफत काय वैद्यकीय सेवा देत आहे असं नाही. अगदी महाराष्ट्र स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून किंवा अनेक योजना या अनेक सरकारनं केल्यात. पण यावेळी प्रकर्षानं हे जाणवत आहे की कोरोना लस ही फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने दिली जाते. भालचंद्र शिरसाटांचा मुद्दा बरोबर आहे. अनेक वेळा अनेक पक्षांनी प्रत्येक राज्यात हे केलं की आम्ही हे मोफत देऊ, आम्ही या गोष्टी करू, लोकांसाठी करू, मत मागण्यासाठी ती गोष्ट केलीच जाते. हे जरी कायद्याच्या कक्षेत नसतं तरी जाणवतं. पण कोरोना लसीच्या बाबतीत राजकारण होते. हा बिहार सोडून अन्य राज्य, सगळी राज्य आक्षेप उपस्थित करतायत. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काय म्हणणं आहे? नाही, ज्या तऱ्हेनं आता तुलना शिरसाटजी करतात अत्यंत दुर्दैवी आहे. एकंदरच देशाचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उन्नती व्हावी आणि जे जे काही आव्हानं आहेत समोर, त्याला माझ्याकडे काय उत्तर आहे हे सांगणं हा जाहीरनाम्याचा भाग असतो. प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असला तरी करोनाच्या संदर्भामध्ये जेव्हा लसीचा विषय आहे आणि करोनाचा विषय आहे, त्याची तुलना इतर देशातल्या कुठल्याही प्रश्नाशी होणार नाही. हा अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तर आहेच, परंतु एकंदर देशासमोरचं सगळ्यात मोठं संकट आजवरच्या इतिहासामधलं आहे आणि त्याचा जेव्हा राजकीय उपयोग केला जातो ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. ते आक्षेपार्ह आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कुणाचं जीवन हे आज तुम्ही त्या दावणीला बांधता आहात, स्वतःच्या राजकीय मतांमध्ये त्याचं परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न करता आहात, हे महत्वाचा विषय आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी मगाशी जे सांगितलं, याला नैतिक बाजू आहे, ह्याला तांत्रिक बाजू आहे आणि याला आर्थिक बाजू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नैतिक बाजू ही सांगितली की या संदर्भामध्ये एकंदरच जाहीरनाम्यामध्ये हा विषय आणावा ही याच्यासाठी वेगळीच बुद्धी लागते आणि ती बुद्धी निश्चितपणे माझ्या पक्षाकडे नाही आहे, याचा मला अभिमान आहे. कारण या एवढ्या महत्वाच्या प्रश्नावरती आम्ही राजकारण करणार नाही. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अमित मालवीय यांनी, मी तांत्रिक बाजू सांगतो तुम्हाला, अमित मालवीय यांचे जे भारतीय जनता पक्षाचे आयटीचे प्रमुख आहेत, त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक राज्याला स्वतःच्या पद्धतीनं करोना लशीचं वाटप कसं करावं हा निर्धार करावा लागेल किंवा या पद्धतीचं त्यांना मुभा आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अत्यंत गंभीर, अत्यंत दुर्दैवी आणि सगळ्यात भयावह गोष्ट कुठली नसणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आता काल जी मी मगाशी मुद्दामून तुम्हाला सांगतो की अमेरिकेसारखा जो राष्ट्र आहे, जे सगळ्यात प्रगत राष्ट्र म्हणतो आपण आणि सगळ्यात ताकदवर राष्ट्र म्हणतो, तिथं मिलिटरीचा उपयोग केला जाणार आहे अशा तऱ्हेचं ट्रम्प म्हणतायत. आणि सगळ्यात म्हणजे हे जे डिसेमिनेशन पॉलिसी आहे लसीची, या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा तिकडे होते. 130 कोटी लोकांना लस पोहोचवणं हे सगळ्यात मोठं, मला असं वाटतं की सगळ्यात मोठा त्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी व्यूहरचना असण्याची आवश्यकता आहे. असं असताना भारतीय जनता पक्ष जर त्याला एका राज्यांतर्गत पद्धतीनं त्या ठिकाणी हाताळणार असेल तर त्यापेक्षा भयावह काय असणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवरती 21 दिवसामधलं युद्ध आता 8 महिने झाले तरी ते जिंकता आलेलं नाहीये हे लक्षात घ्या. परंतु लस आल्यानंतर तर त्याच्यापेक्षा जर भयावह परिस्थिती झाली तर मला असं वाटतं की भारताला ती परवडणारी नाही आणि म्हणूनच अशा तऱ्हेचं कुचकामी नेतृत्व भाजपच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी की राजकारणाच्या दृष्टिकोनातून आजच्या परिस्थितीमध्ये जे संघराज्य प्रणालीमध्ये अशा तऱ्हेनं विचार करणं आणि प्रत्येक राज्याला आम्ही ह्या राज्याला मोफत देऊ, त्या राज्याला आम्ही देणार नाही किंवा त्या राज्याला सगळ्यांना आपण त्या ठिकाणी अशा तऱ्हेने लस देऊ आणि प्रत्येक राज्याचा प्रश्न असणार, हे म्हणणंच योग्य नाही. देशासमोरचं संकट आहे, ज्या वेळेला देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे की ही मोफत लस सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आपण त्याला हयगय करता कामा नये. ही लस पोहोचवणं हे देशहिताचं आहे, देशासाठी गरजेचं आहे.
असं असताना तुम्ही जर राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघत असाल तर भारतीय जनता पक्षाला मला असं वाटतं की त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. अशाच तऱ्हेचं चिंतन त्यांनी रेल्वेच्या संदर्भामध्ये केलं होतं. रेल्वेचे फेअर त्यांनी सांगितलं होतं की 85% आम्ही देत आहोत, 15% राज्याने दिलं तर काय केलं जाईल. असं आहे की ते 85%चं जे काही त्या ठिकाणी ढोंग होतं तेही आम्ही उघडकीस आणलं. कारण ज्या कोरोनाच्या आधी देखील तेवढाच त्यांना तिकिटाचा दर लागत होता आणि नंतर देखील तेवढाच लागत होता. किंबहुना 50 रुपये अधिभार त्यांनी लावला होता. त्यामुळे मला असं वाटतं की असंवेदनशीलता ही पूर्णपणे भारतीय जनता नक्कीच पक्षामध्ये नक्कीच भरलेली सावंत, आहे. तुमचा मुद्दा त्यांना लक्षात केवळ आला. पण या राजकारण सगळ्या दिसतंय. हे पार्श्वभूमीवर जे अत्यंत प्रश्न दुर्दैवाचं आहे. उपस्थित होत आहेत ते भाजपकडनं आता महाराष्ट्रद्रोही नाही तर संपूर्ण ज्या ठिकाणी भाजपची राज्य नाही आहेत त्या ठिकाणी हे द्रोहाचं आणि द्वेषाचं राजकारण होतंय का? शिरसाट यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत, सामाजिक कार्यकर्त्यांकडनं उत्तर घेणार आहोत आणि नेमकं हे फुकट तंत्र किती दिवस आणि कशासाठी होतंय या संदर्भातही चर्चा करणार आहोत. अगदी बिहारच्या ग्राउंड फील्ड पासून एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा निवडणुकीची लस. आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत. दिग्गज भालचंद्र शिरसाट आहे. शिरसाट, थेट प्रश्न तुमच्यासाठी. निवडणुकीच्या निमित्तानं बिहारमध्ये चाललंय ते भाजप फक्त राजकारण करतंय, विरोधकांचा आरोप मान्य आहे का? एक म्हणजे आपण जे नाव दिलंय निवडणुकीची लस, आपल्या कल्पकतेला अभिवादन नाही, जी करतो. गोष्ट आश्वासनात येते त्याला निवडणुकीचीच लस म्हणतात. नाही, बरोबर आहे. पण त्यांनी ही ज्या कोरोनाची लस प्लॅटफॉर्मवरनं आहे. बोलले त्याला निवडणुकीचीच लस म्हणतात. घोषणापत्राच्या मंचावरनं जी केली जाते त्याला निवडणुकीचीच लस म्हणतात. अहो देसाई साहेब, मी आपलं अभिनंदन करतोय. हा. आपण काय एवढे घाबरता? घाबरताय? हा प्रश्न विचारला रागवताय? नाही रागवत बोलण्याची स्टाईल आहे. तुम्ही मला याचं उत्तर द्या. रागावू नका. आपलं अभिनंदन करतोय, चांगलं शीर्षक दिलंय. पण ही करोनाची लस आहे आणि करोनाच्या लसीचं समान वाटप केलं जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे यांनी सांगितलंय सर्व राज्यांना हे दिलं जाईल. त्याची प्राथमिकता जिथे प्रादुर्भाव जास्त आहे. प्राथमिकता बिहारसाठी का? बिहारसाठी का प्राथमिकता? प्रादुर्भाव महाराष्ट्राचा आहे. सचिन सावंत, आपण पहिल्यांदा किंबहुना आम्ही भूमिका मांडतो. माझा महाराष्ट्रासाठी मला मागायचा का अधिकार नाहीये? ऐका माझं, आपण अँकर आहात. आपल्याला बोलायचा पूर्ण अधिकार नाही. माझ्या महाराष्ट्रासाठी मला मागायचा पूर्ण अधिकार आहे. माझी मागणी सोपी आहे. माझ्या महाराष्ट्रासाठी मोफत का नाही मिळू शकत? पहिली का नाही मिळू शकत? माझ्या निवडणुका येईपर्यंत 2024 पर्यंत मी वाट बघू का? अहो देसाई साहेब, तुम्ही माझा मध्ये बोलू नका कृपया. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, तुम्ही अँकर म्हणून किती वेळ बोला, तुमचा अधिकार आहे. मला एकदा माझं नाव पुकारल्यानंतर मध्ये बोलू नका. दुसरी गोष्ट, बिहारमध्ये जी मोफत मिळते महाराष्ट्रात मोफत मिळालीच पाहिजे. ही भाजपा महाराष्ट्राची आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. बिहार ज्या पद्धतीने स्वतः खर्च उचलून मोफत देतोय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. केंद्र सरकार लसी पुरवणार आणि आरोग्य खातं महाराष्ट्र राज्य सरकारचे आरोग्य मंत्री याने आता टोपे साहेब याने घोषणा करावी, महाराष्ट्रात सुद्धा सर्वांनाही मोफत लस मिळेल. घोषणा करावी, राज्याचा विषय. आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करणार आहोत. हा तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला. सचिन सावंत, हीच जर घोषणा सुशील मोदींनी केली असती तर आपण समजू शकलो असतो. पण अर्थमंत्री या काही काळासाठी भाजपच्या नेत्या म्हणून निवडणुकीच्या मंचावर आल्या आणि त्यांनी घोषणा केली म्हणून हा विषय उपस्थित होतोय. काय म्हणणं आहे तुमचं? अर्थात शिरसाट यांच्या प्रश्नालाही महाराष्ट्राच्या वतीनं ही भूमिका मांडली जाणार आहेत का? नाही, पहिली गोष्ट अशी की शिरसाट साहेबांना थोडंसं मी अजून काही मुद्दे देतो ज्यांनी त्याच्यावरती विचार करावा. म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे विधान आणि जाहीरनाम्यामधले जी काही अंतर्भूत तरतूद ही निर्मला सीतारामन यांनी जाहीर जी केली, यातनं एक गोष्ट निश्चितपणे दिसते, ती ही की केंद्र सरकार या देशामध्ये प्रत्येक राज्याला लस ही मोफत देणार नाही. खऱ्या अर्थाने ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. याचं कारण आहे की जगामधले अनेक देश हे मोफत देत आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आज ट्रम्पच्या सरकारमध्ये असेल किंवा इंग्लंडमध्ये असेल, युरोपामध्ये असेल, अनेक राष्ट्र ही मोफत देतात आपल्या नागरिकांना. कारण जोपर्यंत ती लस दिली जात नाही तोपर्यंत करोनाचं उच्चाटन होणार नाही. आणि करोनाचं जोपर्यंत उच्चाटन होणार नाही, देशाची अर्थव्यवस्था नीट येणार नाही, लोकांचं सामाजिक जी संपूर्ण जडणघडण आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झाली, ती ठीक होणार नाही. एकंदरच इकॉनॉमीसाठी फार आवश्यक आहे. असं असताना नरेंद्र मोदीजी हे आपली जबाबदारी झटकतायत.
एके ठिकाणी तुम्ही जीएसटीच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्याला वरती जो बोजा टावलाय तो देखील काढत नाही. आता महाराष्ट्रावर 38,000 कोटी रुपयांचं जीएसटीचं जे त्या ठिकाणी जो परतावा आहे तो दिला गेलेला नाही. ही वस्तुस्थिती असं असताना देशाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या वेळेला अशा संकटात जात असताना राज्यांना जी मदत केली पाहिजे, खऱ्या अर्थानं अधिक मदत केली पाहिजे, ती केंद्र सरकारनं केलेली नाही. आणि त्यावरती आता तुम्ही जर पाहिलं असाल तर काल माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मास्क, पीपीईचे देखील पैसे, किटचे देखील पैसे देत नाहीये केंद्र सरकार. त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवाची आहे. आपल्याला माहित असेल तारापूरवाला यांनी जेव्हा जाहीर केलं, आपला पुनावाला यांनी जेव्हा जाहीर केलं, सांगितलं, प्रश्न विचारला होता आणि तो केंद्र सरकारला विचारला होता की या लसीचं वितरण करण्याकरता जवळपास 80,000 कोटी रुपयाची व्यवस्था करावी लागणार आहे. ती करणार आहे का, कोण कसं करणार आहे, हा प्रश्न त्यांना भारतीय जनता पक्षाला फार लागला आणि त्यावेळेला डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं याची काळजी आम्ही करू. नक्कीच मी थांबवतो सावंत, आपल्याकडे वेळ कमी आहे सावंत, तुम्हाला थांबवतो. तुमच्या मुद्द्यातला एक मुद्दा, मुळात कोरोनासाठी चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं लसीकरणासाठीच केलेली रक्कम 50,000 कोटी आहे. मी बिहारला जातो, राजेश कुमार आहे. राजेश, एक सीधा सा सवाल, कोरोना पॉलिटिक्स इस बार हावी पड़ेगा बिहार पे? नहीं, बिल्कुल नहीं. एक तो ये मेरा ये कहना है कोरोना वाले मामले में, अच्छा कोरोना पॉलिटिक्स का आप ये कह रहे हैं कि प्रधानमंत्री जो घोषणा की है कि मैं सबको फ्री दूंगा, उस मुद्दे का कोई प्रभाव नहीं पड़ेगा. लेकिन जो शुरू से हुआ है कि मजदूरों का जिस तरह से पलायन हुआ, मजदूरों को तकलीफ हुई, वहाँ भेजने में दिक्कतें आई, उसका प्रभाव तो पड़ेगा. लेकिन मेरा और इस मामले में एक कहना यह है कि प्राइम मिनिस्टर ने जिस प्रकार से कहा कि कोरोना की जो वैक्सीन है बिहार के लोगों को फ्री मिलेगा, इस मामले में सिर्फ बिहार के लोगों को ही क्यों, ये मामला पूरा विश्व का है, ये मामला पूरा देश का है. जहां तक हमारे देश का सवाल है, ये अनाउंसमेंट होना चाहिए था कि मैं बिहार के लोगों के साथ साथ पूरे देश के लोगों को फ्री दूंगा. सिर्फ बिहार के लोगों को ही फ्री क्यों देंगे? आपका मुद्दा समझ में आया. मी सुनील कदम यांच्याकडे जातो. लक्षात घ्या सुनीलजी, एकच शेवटचा प्रश्न आहे. भाजपची घोषणा ही फक्त बिहार पुरती झाली आहे म्हणून हा गोंधळ आहे. ही जर देशापुरती असती तर प्रत्येकानं स्वागत केलं असतं. एका घोषणेनं देशाचं स्वास्थ्य हे बिघडलंय का? काय वाटतं, तुमची प्रामाणिक भूमिका सुनील कदम? अगदी 100% ही बिघडलेली आहे. कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला तुम्ही बॅकफूटवर येता, ज्यावेळेला तुम्ही इलेक्शन हारण्याच्या स्थितीमध्ये असता, त्यावेळेला अशा पॉप्युलिस्ट घोषणा करून देशाच्या इतर भागांवर तुम्ही एक मोठा अन्याय करता. कारण इतरांचं म्हणणं असं, सगळ्या राज्यांचं म्हणणं असं आहे की जर बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून तुम्ही मोफत देणार असाल तर मग आमच्या सगळ्या राज्यामध्ये तुम्ही इलेक्शन घ्या ना, म्हणजे मग आम्हालाही फुकट मिळेल. जसं तुम्ही मगाशी म्हणाला 24चं इलेक्शन आहे ते 22वर घ्या. कारण याच्यामध्ये बघा, आपल्या इकडचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधानांचं लाडकं राज्य कोणतं तर बिहार आहे. म्हणजे काय, बिहार आहे केवळ इलेक्शन पुरतं. तर हा जो काही फेडरलिझम मधला एक दुजाभावपणा जो निर्माण होतो, हाच भयावह आहे. हा दुजाभाव निर्माण होतो तो भयावह आहे. नेमका हाच मुद्दा आहे आणि याच विषयावर आपण आज निवडणुकीची लस या कार्यक्रमात बोलत होतो. मला माहिती आहे वेळ आपली संपते, पण जाता जाता एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की भालचंद्र शिरसाटांनी या चर्चेमध्ये अगदी प्रामाणिकपणे भाजपची भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की हे नेमकं का केलं गेलं. त्यावेळी त्यांनी उपस्थित केलेला मुद्दाही आपल्याला ग्राह्य धरला पाहिजे की आपण महाराष्ट्र भाजपच्या वतीनं देखील मागणी करतो की आपण फ्री करू आणि त्यासाठी ते केंद्राकडे मागणी करतील, त्यांचंही स्वागत. या निमित्तानं सावंतांनी नेमकं राजकारण काय होतं ते सांगितलं. तर बिहार पॉलिटिक्सवर याचा काही उल्लेख होणार नाही. तर सुनील कदम म्हणाले की या सगळ्याच्या निमित्तानं सामाजिक स्वास्थ्य बिघडते ते राखणं ही आजच्या राजकारणाची आणि समाजकारणाची गरज आहे. जाता जाता मुद्दा फक्त एकच आहे की कोरोनासारख्या संकटाचं राजकारण करू नये ही अमेरिकेच्या निवडणुकीनं शिकवलेली गोष्ट आपण भारतात जर विसरत असू तर त्याचे धोके हे फार मोठे आहे. आज एक गोष्ट मोफत मागितली आहे, उद्या बिहारची निवडणूक, नंतर दुसऱ्या राज्याची, पण या निवडणूक संपेल, कदाचित कोरोनाही संपून जाईल, पण कोरोनाचं राजकारण मात्र सुरूच राहील. आणि याला महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या समाज जीवनात एक शब्द वापरला जातो, दुर्दैवानं तो राजकारणात वापरला जाईल, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे व्हायला नको. म्हणून यासाठी हा शब्द प्रपंच. आजच्या या लोकशाहीमध्ये न्यूजच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.